मेष राशी 23 ते 29 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी ब्रह्मांडातून असा एक संकेत मिळत आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक जन्माच्या पुण्याईनंतर वाट पाहत होतात। साक्षात परमेश्वराने आपल्या दिव्य दृष्टीने तुमच्या कुंडलीचे जे विश्लेषण केले आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत। तुमच्या आयुष्यात आतापर्यंत फक्त अंधार, अपमान आणि अपयशच लिहिलं होतं। जर तुम्हाला असं वाटत असेल तर थांबा, कारण नियती आता तुमचा हिशोब चुकता करायला आली आहे। मेष राशी, तुमच्या नशिबाच्या बंद कड्या आता एका अशा चावीने उघडणार आहेत ज्याची कल्पना कोणत्याही ज्योतिषाने आजवर केली नसेल। तुमच्या घरावर आता प्रत्यक्ष ईश्वराचा वरदहस्त राहणार असून तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता शेवटची घटका मोजत आहेत। मेष राशी, या दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही। गेल्या कित्येक दिवसांपासून तुमच्या मनात जी भीती दडलेली होती, ज्या शत्रूंनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयत्न केले, त्या सर्वांचा काळ आता जवळ आला आहे। ब्रह्मांडाने सांगितले आहे की तुमच्या राशीत आता एक असा दुर्मिळ योग तयार झाला आहे जो एखाद्या रंकालाही राजा बनवण्याची ताकद ठेवतो। पण सावध राहा, ही संधी केवळ त्याच लोकांसाठी फलद्रूप ठरेल जो या दैवी संकेतांना ओळखतील। तुमच्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी उभी आहे, पण तिला आत घेण्यासाठी तुम्हाला काही गुप्त उपाय करून घ्यावे लागतील। मेष राशी, ही केवळ एक सामान्य भविष्यवाणी नाही, तर ब्रह्मांडाने तुमच्यासाठी दिलेला हा साक्षात ईश्वरी आदेश आहे असे समजा। यातील एक एक शब्द तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे। मेष राशी, तुमच्या आयुष्यात आता ज्या घटना घडणार आहेत त्या केवळ योगायोग समजू नका, कारण या घटना खुद्द परमेश्वराने तुमच्या नशिबाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवल्या गेल्या आहेत। ब्रह्मांडाने तुमच्या कुंडलीतील विधाताने आता अशी काही चक्र फिरवली आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील कष्टाचा आणि संघर्षाचा अध्याय कायमचा संपणार आहे। आजपर्यंत तुम्ही जे काही गमावलं आणि ज्या अपमानाचा घोट पिला, त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आता परमेश्वर पूर्ण करणार आहेत। हे विधात्याचे असे लेख आहेत जे आता कोणीही पुसू शकणार नाही आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग आता थेट स्वर्गाच्या द्वाराप्रमाणे मोकळा होणार आहे। मेष राशी, या काळात तुमच्यावर साक्षात देवाधिदेव महादेवाचा विशेष आशीर्वाद राहणार आहे। ज्याप्रमाणे महादेवाने हलाहल पचवून सृष्टीचे रक्षण केले, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील सर्व विषारी संकटे आणि शत्रूंच्या कारवाया आता स्वतः नीलकंठ भस्मसात करणार आहेत। मेष राशी, महादेवाची तिसरी नजर आता तुमच्या शत्रूंवर पडली आहे, ज्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे जळून खाक होतील। तुमची अडकलेली कामे आणि रखडलेले निर्णय आता महादेवाच्या डमरूच्या नादाप्रमाणे गती पूर्णत्वास जातील आणि तुम्हाला एक अनामिक शक्ती पाठीशी असल्याचा अनुभव येईल। मेष राशी, परमेश्वराचे नियोजन आणि महादेवाचा आशीर्वाद जेव्हा एकाच वेळी प्राप्त होतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात। तुमच्या आयुष्यात आता असा एक चमत्कार घडणार आहे ज्याने तुमच्या घरातील नकारात्मकता मुळापासून उपटून फेकली जाईल। ब्रह्मांडाने सांगितल्याप्रमाणे हा काळ तुमच्यासाठी ईश्वरी न्यायाचा काळ आहे। तुम्हाला केवळ संयम ठेवायचा आहे आणि महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हायचे आहे, कारण विधात्याने आखलेली ही नशिबाची रेषा तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊन ठेवणार आहे जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही कित्येक वर्षांपासून पाहत होता। मेष राशी, तुमच्या आर्थिक जीवनाबद्दल आता जे काही घडणार आहे ते खुद्द परमेश्वराने तुमच्या भाग्याच्या लेखणीने लिहून ठेवलं आहे। परमेश्वराच्या दिव्य दृष्टीनुसार तुमच्या दारिद्र्याचा आणि पैशांच्या विवंचनेचा काळ आता समाप्त झाला असून विधात्याने तुमच्यासाठी धनवृद्धीचे नवीन मार्ग आखले आहेत। आजवर तुम्ही रुपयासाठी जे कष्ट केले, ज्या रात्री तुम्ही पैशांच्या चिंतेपोटी जागून काढल्या, त्या सर्व कष्टांची नोंद परमेश्वराने घेतली आहे। आता असा काळ आला आहे की तुमची रिकामी तिजोरी पुन्हा एकदा भरली जाईल आणि तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला व्याजासकट परत मिळेल, कारण हा विधात्याचा अटल निर्णय आहे। मेष राशी, या आर्थिक परिवर्तनामध्ये तुम्हाला साक्षात महादेवाचा असा विशेष आशीर्वाद मिळणार आहे की तुमच्या हातात पैसा टिकू लागेल। हा ब्रह्मांडाचा नियम आहे। ज्याप्रमाणे महादेव हे कुबेराचे स्वामी आहेत, त्याचप्रमाणे त्यांची कृपा आता तुमच्या आर्थिक स्रोतांवर होणार आहे। तुमच्या मार्गात येणारी पैशांची नड आणि कर्जाचे जे पाश तुम्हाला जखडून ठेवत होते ते आता महादेवाच्या त्रिशूळाने कापले जातील। अचानक धनलाभ होईल, अडकलेली मोठी रक्कम परत मिळेल किंवा उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होतील। या घटना आता तुमच्या आयुष्यात एकामागोमाग एक घडताना दिसतील, ज्यामुळे तुमची मोठी आर्थिक सुटका होईल। मेष राशी, परमेश्वराच्या योजनेनुसार आणि महादेवाच्या कृपेने आता तुमच्या घरामध्ये
ऐश्वर्याचे आगमन होणार आहे। हा आशीर्वाद केवळ पैशांपुरता मर्यादित नसेल, तर तुमच्या मनात असलेली आर्थिक असुरक्षिततेची भीती देखील नष्ट होईल। हा काळ तुमच्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा काळ असून तुम्हाला फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करायचे आहे। जेव्हा परमेश्वर तुमच्या पाठीशी उभे राहतात, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही। तुमच्या घराची भरभराट आता निश्चित आहे। फक्त या दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा। मेषराशी, तुमच्या आयुष्यातील तुटलेल्या नात्यांची ही जखम आता भरणार आहे, कारण ब्रह्मांडाने तुमच्या नशिबात आता भेटीचे आणि क्षमेचे नवीन योग लिहून ठेवले आहेत। ज्या व्यक्तींनी तुम्हाला समजून न घेता तुमच्याकडे पाठ फिरवली होती, त्यांच्या मनात आता पश्चातापाची भावना निर्माण करण्याचे कार्य खुद्द विधात्याने सुरू केले आहे। नात्यांमध्ये आलेली कटुता आणि तो अबोला आता कायमचा संपणार असून तुमच्या आयुष्यातील विखुरलेली माणसं पुन्हा एकदा एकत्र येतील। हा विधात्याचा असा लेख आहे जो तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा हसू आणि आनंदाचे वातावरण निर्माण करेल। मेषराशी, या नात्यांचा पुनरुज्जीवनासाठी तुम्हाला साक्षात महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त झाला आहे। महादेव हे केवळ संहारक नाहीत, तर ते भोलेनाथ आहेत, जे भक्तांचे मन जाणतात। तुमच्या मनात असलेली ती जुनी ओढ आणि नात्याबद्दलची तडफड आता महादेवाच्या कृपेने शांत होईल। ज्याप्रमाणे अर्धज्ञानेश्वर रूप प्रेमाचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे पती पत्नीमधील वाद किंवा जवळच्या मित्रांमधील दुरावा आता महादेवाच्या आशीर्वादाने पूर्णपणे नष्ट होईल। तुमच्या शब्दांमध्ये आता अशी मोहीन येईल की समोरची व्यक्ती सर्व राग विसरून तुमच्याशी प्रेमाने संवाद साधेल। मेषराशी, महादेवाचे नियोजन हे महादेवाप्रमाणे प्रेम जेव्हा तुमच्या नात्यात उतरेल, तेव्हा काळवंटलेली मने पुन्हा प्रकाशमान होतात। हा काळ अहंकार बाजूला ठेवून प्रेमात जवळ येण्याचा काळ आहे। जे नाते आतापर्यंत संपले असे तुम्हाला वाटत होते, त्यात महादेवाच्या आशीर्वादाने पुन्हा प्राण फुंकले जातील। तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तिथे आनंदाचे, समाधानाचे नंदनवन फुलेल। फक्त महादेवावर श्रद्धा ठेवा, कारण जे नातं देवाने जोडलं आहे ते आता कोणीही तोडू शकणार नाही। मेषराशी, आता तुमच्या कानावर अशी एक बातमी पडणार आहे जिची तुम्ही अनेक वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होता, आणि ही घटना परमेश्वर तुमच्या नशिबाच्या पानावर आधीच लिहून ठेवली आहे। परमेश्वराच्या दिव्य दृष्टीनुसार विधात्याने तुमच्यासाठी यशाचा असा एक मार्ग आखला आहे जो तुमच्या घराच्या सीमा ओलांडून दूरवर पसरलेला असेल। ही बातमी एखाद्या दुसऱ्या शहरातून, राज्यातून किंवा कदाचित परदेशातून येईल, जी एकदाच तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाटेल। तुमच्या भाग्याचे हे नवीन द्वार आता उघडले गेले आहे आणि विधात्याचा हा लेख तुमच्या प्रगतीची नवी गाथा लिहिणार आहे। मेषराशी, या दूरवरून येणाऱ्या संधींमध्ये तुम्हाला साक्षात महादेवाचा असा विशेष आशीर्वाद मिळणार आहे की शत्रू कितीही आडवे आले तरी तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही। महादेव हे विश्वाचे स्वामी आहेत आणि त्यांच्या आज्ञेशिवाय पानही हलत नाही। ज्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही देवाकडे साकडं घातलं होतं, त्याचं उत्तर आता महादेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळणार आहे। महादेवाच्या त्रिशूळ तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल आणि तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊन ठेवेल जिथे केवळ तुमचा जय जयकार होईल। मेषराशी, ब्रह्मांडाचे नियोजन आणि महादेवाचा वरद हस्त जेव्हा सोबत असतो, तेव्हा सामान्य बातमीचे रूपांतर मोठ्या चमत्कारात होते। हा काळ तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद करणारा ठरेल। तुम्हाला केवळ मनाची तयारी ठेवायची आहे, कारण ही संधी तुमचं जुनं आयुष्य मागे टाकून तुम्हाला एका नवीन आणि वैभवशाली भविष्याकडे घेऊन जाणार आहे। जेव्हा साक्षात महादेव तुमच्या पाठीशी उभे राहतात, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला या आनंदापासून वंचित ठेवू शकत नाही। मेषराशी, ब्रह्मांडाने तुमच्या नशिबात लिहिलेला हा सुवर्ण काळ यशस्वी करण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद कायम राखण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। येत्या सोमवारी किंवा प्रदोष काळी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। या उपायामुळे तुमच्या मार्गातील उरले सुरले अडथळेही भस्मसात होतील आणि विधात्याने लिहिलेले आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात वेगाने प्रवेश करतील। लक्षात ठेवा, हा उपाय केवळ विधी नाही, तर महादेवाशी जोडले जाण्याचे एक माध्यम आहे, ज्यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील।